क्षीरसागर हे विजयी झाले आहेत आणि लाडक्या बहिणी या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार घोषणाही त्यांनी यावेळी देत आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून काय सांगताय. विजय झालाय आपल्या मुलाचा, काय वाटतंय? हा विजय हा प्रभाग क्रमांक 7 मधील जनतेचा विजय असं मी म्हणेन. खरं तर आपले पती आमदार आहेत, मुलगा नगरसेवक आहे. कसं एकंदरीत पाहताय आणि लाडक्या बहिणींची देखील या ठिकाणी आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिसत आहे. नाही, आज मला खूप आनंद होत आहे, कारण का त्यानं जे काम केलेलं होतं या प्रभागात त्याची पोचपावती म्हणायला काय हरकत नाही. काय सांगताय लाडक्या बहिणींची? कोल्हापूरचं आता आमच्या महिलांनी टॅगलाईन केलेलं होतं, कोल्हापूर कसं लाडक्या बहिणी म्हणतील तसं. काय सांगताय, या ठिकाणी तुम्ही जल्लोष करत आहे, घोषणाबाजी वगैरे होत आहे, काय वाटते? एकदम आनंद वाटतोय आम्हाला. म्हणजे ऋतुराज यायलाच पाहिजे, येणारच होते. तर आम्ही सगळे आनंदी आहे. महिला आघाडी आमची सतत त्यांच्या पाठीमागे आहे, आमच्या अगदी जवळच आहेत. निवडून आलेल्या काय सांगताय काकी? आमच्या 2 सीटा मंगलताई ऋतुराज निवडून आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. खूप 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 आनंद झालेला आहे. मी त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगताय, तुम्ही देखील या उमेदवारीसाठी रिंगणात होता, आता गुलाल तुम्हाला लागला आहे, काय वाटतं? वाटते म्हणजे खूप 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 मला आनंद झालेला आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातली असून माझ्या पाठीमागं काय राजकारणाचं हे नव्हतं. माझ्या माहेरची सगळी राजकारणी आहेत, खरं माझ्या सासरची एकदम सर्वसामान्य माणसं आहेत. खरं हा विजय हा सगळ्या माझ्या जनतेचा, लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि सगळ्यात कष्ट म्हणजे माझा बाचा पुष्कराज यानं घेतलेला आहे. तो ग्राउंड लेवलला उतरून त्यानं जे कष्ट घेतलं त्याचं फळ मलाही मिळालेलं आहे. अक्षरशः आनंदाश्रू या ठिकाणी तुम्ही पाहताय की अक्षरशः उमेदवारी आहे ते जिंकून आले आहेत आणि त्याचा आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर आहे तो दिसून येत आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.